तर नमस्कार मित्रांनो, भटकंतीच्या नव्या कोऱ्या भागात मी चेतन कोळेकर तुमचं परत एकदा स्वागत करते। आणि आज आपण चाललो आहे खाली पानवट्याच्या इथे, म्हणजे आम्ही ब्राह्मणदेव असं म्हणतो, ते नेहमी झरा होतो आणि आज त्या झऱ्याचं पाणी कुठे कमी असं झालं आहे। तर जाऊया तर बघूया, त्यावरती आज व्हिडिओ बनवणार आहे। तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा। आणि माझ्यासोबत आज आले आहेत चिंटू आला आहे आणि बाबे आला आहे, जो की आपल्या व्हिडिओमध्ये असतोच गावी। तर चला, तर मित्रांनो हे बघा, आर्यन जो की चिंटूच्या नावाने फेमस आहे, आणि तिकडे बाब्या, दोघंजण आले आहेत। जेवण वगैरे झालं आहे मस्त, आणि चाललो आहे आम्ही। हे बघा खाली याशी पायवाट आहे, तिकडे अजून काही झालं नाही। इथून आम्ही पहिले पाणी वगैरे घेऊन जायचो। तर चाललो आहे थोडंसं, इकडे खाली आलो ना की थोडा गारवा वाटतो मित्रांनो। तर चला, चिंटू काय जेवलास? काय जेवलास? आंबा खाल्लास की नाही? मित्रांनो हे बघा, चिंटूच्या आंब्याच्या बागा आहेत। दररोज जेवताना 2 आंबे दुपारी आणि रात्री 2 आंबे खातो। तब्येत बघायची झाली आंबे खाऊन। आणि खाली बाब्या, तरी बघा इकडे इथे सुद्धा विहीर आहे, या विहिरीला पण थोडं पाणी आहे। आणि आता एप्रिलचा महिना चालू झाला की थोडं विहिरींचं पाणी कमी होतं। तर चला जाऊया आपण पुढे असं। तर बाबा डिगोला फोन केला होता। हां, मी आता केला होता फोन, मला बोलला की बाबाला घेऊन जा। तर मित्रांनो हे बघा, हा पिंट्यांचा फणस आहे, हा काटेला लावून ठेवलेला आहे। हे बघा, कोणी म्हणजे पशु पक्षी किंवा चढतात पिकला तर फणस खाऊन टाकतात, नाही तर कोणी काढून घेऊन जाण्यासाठी करवंदीचा झाडाचा उपयोग केला आहे। बघा सवय झाली, तिकडे एक मोठा फणस दिसतोय, तो तयार झालेला आहे। चला जाऊया। हा बघा, पूर्ण पर्यामचा कोरडा झाला आहे। एप्रिलच्या महिन्यामध्ये काय पाणी येत नाही, त्या झऱ्याचं पाणी व्हायचं, पण आता कुठेच दिसेनासं झालं आहे। तर हे बघा, या विहिरीचं पाणी पण खाली तळ दिसतंय बघा। चला, आणि हे समोर मित्रांनो दिसतंय ना, हे रातांब्याचं झाड आहे। यावर्षी धरलं नाही, आहेत पण हिरवे आहेत। हे बघा कोकम मित्रांनो, हे बघा कोकम आहे, कोकम पिकलेला दिसत नाही, तर खायला भेटला असता। कच्चा पडलाय, वांदर वाट लावून टाकतात। हे बघा, आणि मित्रांनो व्हाळाच्या साईडला, म्हणजेच पर्या बोलतात, तर व्हाळाच्या साईडला कुठेतरी अशी बागायती शेती केली जाते। हे बघा, इकडे कलमाची झाडं लावले आहेत, फणस आहे, फणसाचं झाड आहे, आणि तिकडे 2 नारळीचे झाड आहेत, इथे पण एक समोर नारळीचं झाड आहे। तर एक वांग्यानी शेती केली जाते। हो बघा मित्रांनो, आंबा खाऊन टाकला नाही वांदरान। हे आमच्याकडे खालच्या बाजूला आहे ना, खूप वांदर असतात। वांदर म्हणजे आले की टोळीच येते एकदम। हे आमचं पाटातलं आंबो, ह्यावर्षी काय थोडे दिसत आहेत, जास्त नाहीत आंबे। वरच्या फाट्याला आंबे झालेत। हे बघा, खूप जुनं झाड आहे। आणि आम्ही लहानपणी इकडे आंब्यासाठी यायचो, दुपारचा वारं सुटलं की आंबे खायला यायचो। घरी आईला सांगायचो पाणी भरायला जातो म्हणून, म्हणजे पाणी आणायला जातो। पण त्यावेळीची मजा खूप वेगळी होती। हे बघा, आता पायवाट पण जास्त दिसत नाही, कारण पाणी असल्यामुळे कोण आता पाणी आणायला येत नाही। आता कुठे विहिरीचं पाणी पाईपलाईन घेऊन आम्ही वरती घेऊन गेलो आहे। तर पहिली पायवाट आहे ती मळलेली दिसायची। आणि इथे आल्यानंतर खूप एक शांतता वाटते, कुठे पक्ष्यांचा आवाज येतो, मला दिसला असेल। तर मित्रांनो हे बघा, आपण त्या जागी पोचलो आहे।
इथे आम्ही ब्राह्मण देवाचं स्थान आहे इथे वरच्या बाजूला, आणि इथे खूप भरलेलं असायचं आणि आता पाणी कुठे दिसेनासं झालं आहे, पूर्ण कोरडं झालं आहे. हे बघा, पहिले इकडे इथून पाणी खालपर्यंत व्हायचं आहे आणि आता हे बघा पाणी थोडंसंच राहिलं आहे. सध्याची परिस्थिती आहे, कुठेतरी झरा आता कमी दिसायला लागला आहे. मित्रांनो हे बघा सातवणी झाड किती उंच गेलं आहे. तर चला दाखवतो तुम्हाला जरा. मित्रांनो हे बघा, इथून जे थोडंसं पाणी दिसतंय ना, इथून झरे यायचे 2-3 जे होल आहेत ना, तर यातून पाणी यायचं आणि आत्ता कुठेतरी पाणी कमी दिसतंय. कारण वरून हायवे गेला आणि हायवेच्या इकडून काही बोरिंग मारल्या गेल्या आणि त्यामुळे कुठे पाणी दिसेनासं झालं आहे. त्याच्यामुळे पाण्याची खूप कमतरता भासू लागली आहे. आणि आता तर एप्रिलचा महिना आहे, एप्रिल-मे महिन्यापर्यंत इथे पाणी असायचं खूप भरलेलं. आम्ही तर स्वतः आंघोळीला यायचो आणि आता पाणी कुठे नसं झालं आहे. म्हणजे पिण्यायोग्य पाणी होतं, जे नॅचरल बोलतात पाणी, ते पाणी आता कुठे कमी दिसतंय. तर हे बघा, थोडासा आता उपसा केला तर कुठेतरी पाणी दिसेल. तर मित्रांनो, खूप थोडंसं एक वाईट वाटतं की आमचा सततचा जो जंगलामध्ये जो वाहणारा झरा आहे पर्यामध्ये, आणि तो झराच कुठेतरी कमी दिसतोय आणि पाण्याची कमी भासते. तर येथील पक्ष्यांना पण या पाण्याचा खूप उपयोग व्हायचा, इकोसिस्टीमसाठी तर या पाण्याचा खूप उपयोग व्हायचा. आणि आज ते पाणी आज कमी दिसतंय, कारण या पाण्यापासून बागायती शेती केली जायची आणि वांगणी शेती केली जायची. म्हणजे कोळीत असो, पाटाच्या मार्फत पाणी घेऊन जायचे आणि या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जायचा. आणि आता ते पाणी खूप कमी दिसतंय. कुठेतरी वरती बोरिंग मारल्या आणि या बोरिंगच्या मारल्यामुळे कुठेतरी पाण्याचा इथे आता तुटवडा निर्माण झाला आहे. तर एक इकोसिस्टीम कुठेतरी ढासळली आहे आणि या नॅचरल वॉटरसाठी जे बोलतात ना की पाणी, आता ते नॅचरल वॉटर पिण्यासाठी आता ते भेटणार नाही. तर तुमच्याकडे असे स्रोत निर्माण झालेले असतील तर त्याचा वापर करा आणि त्याची जपणूक करून ठेवा कुठेतरी. तर कुठेतरी त्याचा सतत वापर केला तर कुठेतरी इकोसिस्टीमला हातभार होईल. तर चला. मासा पण आहे बघ. मित्रांनो हे बघा, थोडं साफ केलं आहे आणि बघा पाणी दिसायला लागलं आहे. किती क्लिअर वॉटर आहे ते बघा. फिल्टर करायची गरज नाही, एकदम नितळून जातं. आणि हे नॅचरल वॉटर एवढं थंड असतं ना की थोडंसं माठामध्ये पाणी टाकलं ना तरी फ्रीजसारखं होऊन जातं. फ्रीजची गरज नाही कोकणी माणसाला.
असं काय झालं नॅचरल वाटतं. तर बघा चिंटू लाजत आहे. ह्यानं पण यूट्यूबचं चॅनल चालू केलं नाही, पण तो बोलतोय की अपलोड होत नाही, तर त्याला 5Gचा मोबाईल पाहिजे. तर पप्पांकडे आता 5Gचा मोबाईल मागणार आहे. तर चला जाऊया, संध्याकाळी खायचं आहे. चल. तर लाजत आहे. त्यानं पण यूट्यूबचं चॅनल चालू केलं आहे मित्रांनो. त्याचं चॅनल चालू झालं की आपण त्याची ॲडव्हर्टाईज करू चॅनलची. तर चला जाऊया. इकडे बाबे आहे बघा. कधी पण बोलवलं की बाब्या हजर असतो कुठे जायचं तर आम्हाला आता गंगेला जायचं आहे. राजापूरची गंगा जी आमच्याच गावात आहे. तर त्याचा प्लॅन चालू आहे. तर संध्याकाळी पोरं आले की बघूया कुठे जातात की नाही. मित्रांनो हे बघा, हे आमचं ब्राह्मणदेवचं झाड आहे आणि ते ब्राह्मणदेव आहे. आणि या ब्राह्मणदेवच्या स्थानी इथे पानवटा आहे, झरा आहे. आणि तो झरा आता कुठे दिसेनासं झालं आहे. बघा हे 7वीचं झाड आहे. तर मित्रांनो हे बघा तिरफळ आहेत जी मच्छीमध्ये टाकतात किंवा तांदळामध्ये याचा उपयोग केला जातो. आणि एक रानमेवा म्हणून, मेवा म्हणजे एक बोलतात ना की मसाल्यामध्ये याचा जास्त उपयोग केला जातो तिरफळांचा. हे बघा तिरफळ आहेत आणि बघा खूप सारी पडलेले आहेत. आज कोणी काढलं नाही वाटतं, कारण खाली हे बघा वरती झाड आहे आणि तिरफळ झाड आहे. एप्रिलमध्ये त्याची पानं गळून पडतात आणि जे दिसतात नाही बारीक बारीक लागलेली ही सगळी तिरफळ आहेत. व खाली खूप सारी पडलेली आहेत तिरफळ बघा. तर मित्रांनो हे बघा चिंटू पाणी काढतोय. त्यांच्या विहिरीच्या इथे आलोय. एकदम नॅचरल वॉटर आहे, प्युअर. भरू दे. फोडून टाक तू, फोडून टाक, फोडून टाक. बाबे आता काढतो. अरे काढणं असं काय दा, हा बुडतच नाही. अरे आडवा कर. तर मित्रांनो काढणं बरोबर नाही, आम्ही याला काढणं बोलतो. तर पाणी पिण्यासाठी पाणी काढतंय. भरला 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 भरला. पाणी पिऊन घ्या, पाणी पिऊन घ्या मित्रांनो. नॅचरल पाणी प्यायला या. थंड थंड पाणी. गार आहे हा. फ्रीजचा नको वाटतं ना, ह्या भार आहे ना. यूज आहे ना दुसऱ्यांका. चला जाऊया. तर मित्रांनो आज आपण हा पर्यावरणीय जंगलातील झाल्याचा एक व्हिडिओ बनवला आहे. तर तुमच्याकडे कुठे असेल तर त्यानुसार तुम्ही पण, अजून तुमच्याकडे ब्लॉगर असेल तर तुम्ही त्यांना सांगा या पद्धतीने व्हिडिओ बनवायला, कारण हा कोकणाच्या विकासासाठी आणि पर्यावरण विकासासाठी उत्तम आहे. तर माझ्याकडे एक पाण्याचा सोर्स कुठेतरी दिसेनासा झाला म्हणून यावरती मी व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चिंटू बोलणार आहे, सबस्क्राईब करा. तर चिंटूची एक छोटीशी व्हिडिओ टाकतो. मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय.